वाऱ्यासोबत यारी लागते वादळ होण्यासाठी, वेडा होऊन चालत नाही पागल होण्यासाठी. क्या बात. वाऱ्यासोबत यारी लागते वादळ होण्यासाठी, वेडा होऊन भागत नाही पागल होण्यासाठी. आणि नंतर नंतर म्हणता म्हणता वाढत गेलं अंतर. नंतर नंतर म्हणता म्हणता वाढत गेलं अंतर, निघावं लागेल इथून तेथे दाखल होण्यासाठी. राजसा निजला सकारे, तरुण हे रात्र जुनी. मी सोडवून बघतो सुटतात फार थोडी, आहेत माणसे ही भलतीच गहन कोडी, की माझेच स्वप्न केवळ बेकायदा निघाले. रोहित, माझेच स्वप्न केवळ बेकायदा निघाले, आली पहाट हाती घेऊन मग हतोडी. क्या बात है. उमलले चांदणे माझे तुझे, उमलले हवानी पाणी मिळे फुकटचे जगण्यासाठी, कुठवर टाचा खुडा वयाच्या अन्नासाठी. वा वा वा. हवानी पाणी मिळे फुकटचे जगण्यासाठी, कुठवर टाचा खुडा वयाच्या अन्नासाठी. जेव्हा तुझला कळेल वार्ता मी गेल्याची, जेव्हा तुझला कळेल वार्ता मी गेल्याची, पुढाकार घेशील चिता तू रचण्यासाठी. क्या बात है. क्या बात. उघड्या पुन्हा क्या बात है. क्या बात है. उघड्या पुन्हा झाल्या जखमा प्रश्नाचेही उत्तर होते 7 वाजल्यानंतर, जग हे अजून सुंदर होते 7 वाजल्यानंतर, अंगाचीही थरथर होते 7 वाजल्यानंतर. क्या बात है. अंगाचीही थरथर होते 7 वाजल्यानंतर, जखम आणखी कणखर होते 7 वाजल्यानंतर. आणि असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते. ना सगळ्यांना मला असं वाटतं समजणार आहे. असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते, दारू सुद्धा अत्तर होते 7 वाजल्यानंतर. वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते. वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते, आई सुद्धा धर्मेंद्र होते 7 वाजल्यानंतर. आणि एक शेवटचा शेर. वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते, आई ही धर्मेंद्र होते 7 वाजल्यानंतर. आणि दिवसापेक्षा रात्री असते मुशायऱ्याला रंगत. दिवसापेक्षा रात्री असते मुशायऱ्याला रंगत, गझल चांगली सादर होते 7 वाजल्यानंतर. प्रश्नाचेही उत्तर होते 7 वाजल्यानंतर.
बात है, क्या बात है. उघडा पुन्हा झाल्या जखमा उरातल्या उघडा पुन्हा झाल्या उघडा पुन्हा झाल्या जखमा उरातल्या फुलवी तुझ्या स्मृतीच्या कलिका मनातल्या उघडा पुन्हा झाल्या जखमा उरातल्या फुलवी तुझ्या स्मृतीच्या कलिका मनातल्या उघडा पुन्हा झाल्या. क्या बात है, क्या बात है. कशी निघोनी पाऊल अडखळे कशी निघोनी पाऊल अडखळे विरहात वेचिताना विरहात बेचिताना घटना सुखातल्या जय है, बहुत
जयंत कुलकर्णी यांची ही गझल आहे. मी सोडवून बघतो सुटतात फार थोडी. मी सोडवून बघतो सुटतात फार थोडी. मी सोडवून बघतो सुटतात फार थोडी. आहेत माणसे ही भलतीच गहन कोडी. हा हा. मी सोडवून बघतो सुटतात फार थोडी. आहेत माणसे ही भलतीच गहन कोडी. की माझेच स्वप्न केवळ बेकायदा निघाले. रोहित, माझेच स्वप्न केवळ बेकायदा निघाले. आली पहाट हाती घेऊन मग हतोडी. क्या बात है. की प्याल्यात अमृताच्या होते जहर चुकीने. प्याल्यात अमृताच्या होते जहर चुकीने. काहीच फरक नव्हता अगदी तशीच गोडी. की लागले दुःख घ्यावे सुखते सुटे मिळेना. लागले दुःख घ्यावे सुखते सुटे मिळेना. म्हणतो दुकानवाला बनते अशीच जोडी. क्या बात है. क्या बात है. आणि शेवटचा शेर आहे की प्रगती म्हणून झाली अदला बदल जराशी. प्रगती म्हणून झाली अदला बदल जराशी. झालेत सरळ रस्ते माणूस नाग मोडी. वा 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 वा. की मी सोडवून बघतो सुटतात फार थोडी. आहेत माणसे ही भलतीच गहन कोडी. धन्यवाद. पुढची गझल आहे. वाऱ्यासोबत यारी लागते वादळ होण्यासाठी. वाऱ्यासोबत यारी लागते वादळ होण्यासाठी. वेडा होऊन चालत नाही पागल होण्यासाठी. वाऱ्यासोबत यारी लागते वादळ होण्यासाठी. वेडा होऊन भागत नाही पागल होण्यासाठी. आणि नंतर नंतर म्हणता म्हणता वाढत गेलं अंतर. नंतर नंतर म्हणता म्हणता वाढत गेलं अंतर. निघावं लागेल इथून तेथे दाखल होण्यासाठी. नंतर नंतर म्हणता म्हणता वाढत गेलं अंतर. निघावं लागेल इथून तेथे दाखल होण्यासाठी. आणि परिस्थितीच्या वणव्याला तू दिवा मानून टाक. परिस्थितीच्या वणव्याला तू दिवा मानून टाक. ऊस बराच पिळला जातो साखर होण्यासाठी. परिस्थितीच्या वणव्याला तू दिवा मानून टाक. ऊस बराच पिळला जातो साखर होण्यासाठी. आणि आठवणी बसतात येऊन छताच्या कौलांवर. आठवणी बसतात येऊन छताच्या कौलांवर. थांबून राहतात सगळ्या वेळ कातर होण्यासाठी. आणि शेवटचा शेर की दगड व्हायचं म्हटलं तरी ते सोपं काम नाही. दगड व्हायचं म्हटलं तरी ते सोपं काम नाही. दगड व्हायचं म्हटलं तरी ते सोपं काम नाही. एक अख्खा तप जातो त्याचा कातळ होण्यासाठी. ह्याचा शायर सुशांत आहे. छोटी गझल. वा 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 वा. क्या बात आहे. शुक्रिया शुक्रिया. वाऱ्यासोबत यारी लागते वादळ होण्यासाठी. वा, क्या बात आहे. की गोविंद नाईक पुढील गझलकार आहेत. की वाट तुझी ही स्वप्नांची दुर्गम आहे का. वाट तुझी ही स्वप्नांची दुर्गम आहे का. तुझ्यातही माझ्या इतका संयम आहे का. वाट तुझी ही स्वप्नांची दुर्गम आहे का. तुझ्यातही माझ्या इतका संयम आहे का. खऱ्या वाटती कधीतरी रचलेल्या ओळी. खऱ्या वाटती कधीतरी रचलेल्या ओळी. कविता म्हणजे इतका सुंदर भ्रम आहे का. इमारतीच्या उंचीचे कौतुक आहे. इमारतीच्या उंचीचे कौतुक आहे. पण इमारतीचा पायाही भक्कम आहे का. पुढील एक शेर आहे. आता माझी काय वारा बनते आहे. आता माझी काया वारा बनते आहे. हाच तुझ्या दरवळण्याचा मौसम आहे का. जगायाचे सगळे जिन्नस अफलातून होते. जगायाचे सगळे जिन्नस अफलातून होते. मरायाची ही सोय तिथे उत्तम आहे का. वा वा वा. हे होते गोविंद नाईक. क्या बात. वा. पुढील गझल इलाही जमादार यांची आहे. की हवानी पाणी मिळे फुकटचे जगण्यासाठी. हवानी पाणी मिळे फुकटचे जगण्यासाठी. हवानी पाणी मिळे फुकटचे जगण्यासाठी. कुठवर टाचा खुडा वयाच्या अन्नासाठी. वा वा वा. हवानी पाणी मिळे फुकटचे जगण्यासाठी. कुठवर टाचा खुडा वयाच्या अन्नासाठी.
जेव्हा तुझला कळेल वार्ता मी गेल्याची, जेव्हा तुझला कळेल वार्ता मी गेल्याची, पुढाकार घेशील चिता तू रचण्यासाठी. क्या बात है, क्या बात. की लिलावातली बोली ऐकून दंग जाहलो, लिलावातली बोली ऐकून दंग जाहलो, लिलावातली बोली ऐकून दंग जाहलो, घेऊन आलो होतो आत्मा विकण्यासाठी. वा वा वा. की तळहातांच्या रेषा माझ्या मुठीत असूनी, तळहातांच्या रेषा माझ्या मुठीत असूनी, हयात गेली मुठीत त्यांना करण्यासाठी. क्या बात है यार. वा की वा. रक्ता इतका स्वस्त नि पक्का रंग नसावा, रक्ता इतका स्वस्त नि पक्का रंग नसावा, रंगपंचमी नित्य साजरी करण्यासाठी. आणि शेवटचा शेर आहे की अशी सुबत्ता जगी इलाही कुणा मिळाली, अशी सुबत्ता जगी इलाही कुणा मिळाली, जन्मा आलो अनंत मरणे मरण्यासाठी, वा वा वा. हवा आणि पाणी मिळे फुकटचे जगण्यासाठी. शेवटची गझल व्यथा या विषयावरची इंद्रजीत उगळे यांनी लिहिलेली पुन्हा एक तरुण गझलकार. की बंद जर करशील तू ही दार नंतर, बंद जर करशील तू ही दार नंतर, मी कुणापाशी करू तक्रार नंतर. बंद जर करशील तू ही दार नंतर, मी कुणापाशी करू तक्रार नंतर. एक वेळेला दिवा थबकून विझतो, एक वेळेला दिवा थबकून विझतो, उजळतो घरभर किती अंधार नंतर. आणि रात्रभर खालीच असतो एक रस्ता, रात्रभर खालीच असतो एक रस्ता, रात्रभर खालीच असतो एक रस्ता, दिवसभर भरतो तिथे बाजार नंतर. वा वा वा. आणि मी मनावर घेतले काहीच नाही, मी मनावर घेतले काहीच नाही, वाटले काहीच नाही फार नंतर. आणि एक आठवडा मध्ये जाणार आहे, एक आठवडा मध्ये जाणार आहे, यायचा आहेच मग रविवार नंतर. एक आठवडा मध्ये जाणार आहे, यायचा आहेच मग रविवार नंतर. आणि शेवटचा शेर की केवढा होता तुला उत्साह आधी, केवढा होता तुला उत्साह आधी, उमंग केवढा होता तुला उत्साह आधी, एवढा झालास तू बेजार नंतर. बंद जर करशील तू ही दार नंतर. वा. तर पुढच्या विषयाकडे मला असं वाटतं की काळ हा तो विषय आहे की ज्याच्यावरती पुन्हा एकदा भरपूर लिखाण आपल्याकडे झालेलं आहे मराठी गझलीच्या विश्वात. तर आपण आता काळ याबद्दल थोडीशी निजला सकारे. तरुण हे रात्र जुनी, राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे. राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे. बढ्यातच त्या खुशीवर तू असा बळला सकारे. तरुण रात्र अजूनी.
अजूनी क्या बात है यार. बघ तुला पुसतोच आहे बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गारा बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गारा रातराणीच्या फुलाचा गंध तो लुटला सकारे राजसा निजला सकारे तरुणा रात्र अजूनी राजसा निजला सकारे राजसा निजला सकारे तरुणा रात्र अजूनी राजसा निजला सकारे. मी याच्या अशी गोष्ट ऐकलेली की सुरेश भटांचे मित्र एक्सपायर झाले, वारले, तर ते जेव्हा त्यांच्या घरी गेले तर त्यांच्या बायकोकडे बघून लिहिलेलं हे गाणं आहे की राजसा निजला सकारे. तर अजून एक छोटं थोडं सॉरी प्रमोशन करून घेतो. जसं मगाशी म्हटलं क्या कहने आपला शो आहे, तर तुम्ही जरा स्टोरीवर टाकीत क्या कहनेला शोधा, इंस्टाग्रामवर टॅग करा. तर आपण पुढे सरकूया. काळ या विषयाला घेऊन पुन्हा एकदा खावर साहेबांची गझल आहे की ठेवतो हात चोख बंदोबस्त मी, ठेवतो हात चोख बंदोबस्त मी, घालतो साऱ्यात माझ्या गस्त मी. ठेवतो हात चोख बंदोबस्त मी, घालतो साऱ्यात माझ्या गस्त मी. सूर्य आहे मावळावे लागते, सूर्य आहे मावळावे लागते, पाहतो दररोज माझा अस्त मी. आणि आजही नाही कुणाला भेटलो, आजही नाही कुणाला भेटलो, आजही माझ्यात होतो व्यस्त मी. आणि संपले मदिरालयाचे दिन आता, संपले मदिरालयाचे दिन आता, आसवे प्राशून होतो मस्त मी. आणि वादळे झेलूनही छातीवरी, वादळे झेलूनही छातीवरी, वादळे झेलूनही छातीवरी, जाहलो नाही कसा उद्ध्वस्त मी. आणि शेवटचा शेर की लोक जेव्हा दाम मोजू लागले, लोक जेव्हा दाम मोजू लागले, वाटलो खावर मलाही स्वस्त मी. ठेवतो हा चोख बंदोबस्त मी. सुरेश भटांची ही गझल आहे की दे मजला जगण्याचे बळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळ जात कळ अजून. दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळ जात कळ अजून. तो नव्हता सोनेरी भूतकाळ, तो नव्हता सोनेरी भूतकाळ, या माझ्या पाठीवर वळ अजून. की मी अजून उमलणार बहरणार, मी अजून उमलणार बहरणार, दुनिये तू कर माझा छळ अजून. क्या बात है. की कसली ही रणरणती भर दुपार, कसली ही रणरणती भर दुपार, मज लागे चंद्राची झळ अजून. की थोडेसे अश्रूचे जळ हवेच, थोडेसे अश्रूचे जळ हवेच,
उरला हा अंतरात मळ जुन. आणि शेवटचा शेर आहे की हे माझे केवळ काही तरंग, हे माझे केवळ काही तरंग. हे माझे केवळ काही तरंग, तू कुठेच पाहिलास तळ जुन. क्या बात है यार, ये क्या मजला जगण्याचे बळ. बात, क्या बात. पुढे एके शेख यांची एक गझल आहे की होता इथे वसंत कालचीच गोष्ट. होता इथे वसंत कालचीच गोष्ट ही, होतो तुला पसंत कालचीच गोष्ट ही. वा. होता इथे वसंत कालचीच गोष्ट ही, होतो तुला पसंत कालचीच गोष्ट ही. माझ्यावरती भरभरून बोलणारी तू, माझ्यावरती भरभरून बोलणारी तू. नव्हती तुला उसंत कालचीच गोष्ट ही. ना सांगताच टाकलेस नाव गाव तू, ना सांगताच टाकलेस नाव गाव तू. उरली मनात खंत कालचीच गोष्ट ही. आणि दुनिया तुझ्याशिवाय ना उरे आता मला, दुनिया तुझ्याशिवाय ना उरे आता मला. एके कुठे जिवंत कालचीच गोष्ट ही, होतो तुला पसंत कालचीच गोष्ट ही. पुढील गझल आहे अमोल शिरसाठ यांनी लिहिलेली की छताकडे उघड्या डोळ्यांनी पाहत जगणे. छताकडे उघड्या डोळ्यांनी पाहत जगणे, कठीण असते श्वास शेवटी मोजत जगणे. आणि दिवस रोजही लोट नेतो कसा बसामी, दिवस रोजही लोटत नेतो कसा बसामी. संध्याकाळी सुने सुने रेंगाळत जगणे. आणि जे जे देते त्याची किंमत वसूल करते. नीट लक्ष देऊन ऐका शेर की जे जे देते त्याची किंमत वसूल करते, कुठे कुणाला देते काही सवलत जगणे. आणि एक प्रवासी उतरून जातो दुसरा बसतो, एक प्रवासी उतरून जातो दुसरा बसतो. एक प्रवासी उतरून जातो दुसरा बसतो, कधीच नाही कोणासाठी थांबत जगणे. आणि शेवटचा शेर की या दुनियेची नजर बोचरी छळत राहते, या दुनियेची नजर बोचरी छळत राहते. तिच्या नशिबी फक्त पदर सांभाळत जगणे. हा शेर आहे. आणि छताकडे उघड्या डोळ्यांनी पाहत जगणे.
सरळ म्हणतात. अरुण मात्रेंची ही गझल आहे की ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. क्या बात है. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी. त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी. हात देताना तिला माझीच फांदी व्हायची. की पावसाला पेच होता या सरी वळवू कुठे. पावसाला पेच होता या सरी वळवू कुठे. चिंबताना त्या पुलाखाली ती नदी थांबायची. की वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंत ती. ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. जीर्ण या पत्रातुनी मी चाळतो मजला असे. जीर्ण या पत्रातुनी मी चाळतो मजला असे. ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची. क्या बात है. की गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे. गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे. सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची. आणि शेवटचा शेर आहे की फाटके होते खिसे अन नोट ही नव्हती खरी. फाटके होते खिसे अन नोट ही नव्हती खरी. सुशांत फाटके होते खिसे अन नोट ही नव्हती खरी. पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. क्या बात है. क्या शेर. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. क्या बात है. क्या बात है. वाह वाह. बहुत खूप. वैभव जोशी दादांनी लिहिली एक गझल आहे की काहीतरी घडणार असल्यासारखे. काहीतरी घडणार असल्यासारखे. काहीतरी घडणार असल्यासारखे. आभाळ हे पडणार असल्यासारखे. हे केवडे भयभीत आहे उमलणे. हे केवडे भयभीत आहे उमलणे. कोणीतरी खोडणार असल्यासारखे. आहे किती घाईत हे अत्तर तुझे. आहे किती घाईत हे अत्तर तुझे. आहे किती घाईत हे अत्तर तुझे. पुढच्या क्षणी उडणार असल्यासारखे. भक्ती किती झाली पहा कर्मठ पुन्हा. भक्ती किती झाली पहा कर्मठ पुन्हा. भक्ती किती झाली पहा कर्मठ पुन्हा.
अनभक्तही चिडणार असल्यासारखे. वा. मग सगळेच गुडघे तोंड भरुनी बोलले, सगळेच गुडघे तोंड भरुनी बोलले, सगळे जिने चढणार असल्यासारखे. काय शेर काय आहे शेर वा. आहे. वा वा काय शेर आहे. फुकर. सगळेच गुडघे तोंड भरुनी बोलले, सगळे जिने चढणार असल्यासारखे. बाजार भर विक्रीस हसरे आरसे, बाजार भर विक्रीस हसरे आरसे, किंमत कळून रडणार असल्यासारखे. वा वा वा. आयुष्य ही आव्हान देऊ लागले, आयुष्य ही आव्हान देऊ लागले, आयुष्य ही आव्हान देऊ लागले, आयुष्यभर नडणार असल्यासारखे. हा. काहीतरी घडणार असल्यासारखे, आभाळ हे पडणार असल्यासारखे. क्या वा. वैभव दादा. तर शेवटची गझल या विषयातली शेखर गिरींनी लिहिली आहे की प्रश्नाचेही उत्तर होते 7 वाजल्यानंतर. हा वा वा. मगाशी एक सांगायचं मगाशी सांगता सांगता राहिलं एक ह्याला हजल म्हणतात. हा. हास्य गझल हजल. तर प्रश्नाचेही उत्तर होते 7 7 वाजल्यानंतर, जग हे अजून सुंदर होते 7 वाजल्यानंतर. प्रश्नाचेही उत्तर होते 7 वाजल्यानंतर, जग हे अजून सुंदर होते 7 वाजल्यानंतर, अंगाचीही थरथर होते 7 वाजल्यानंतर. नंतर क्या बात आहे. अंगाचीही थरथर होते 7 वाजल्यानंतर, जखम आणखी कणखर होते 7 वाजल्यानंतर. आणि असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते. हा. है ना, सगळ्यांना मला असं वाटतं समजणार आहे आज. असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते, दारू सुद्धा अत्तर होते 7 वाजल्यानंतर. आणि मुख्य विषय नेमका कसा बाजूला राहून जातो. हा. मुख्य विषय नेमका कसा बाजूला राहून जातो, चर्चा नुसती अवांतर होते 7 वाजल्यानंतर. आणि अंडर एस्टिमेट डोंट मी, आय कॅन डू काहीही. काय शेर आहे. अंडर एस्टिमेट डोंट मी, आय कॅन डू काहीही, इंग्लिश माझी डेंजर होते 7 वाजल्यानंतर. बाबा काय शेर आहे वा. वा. आणि वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते. वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते, आई सुद्धा धर्मेंद्र होते 7 वाजल्यानंतर. आणि एक शेवटचा शेर. वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते, आई ही धर्मेंद्र होते 7 वाजल्यानंतर. आणि दिवसापेक्षा रात्री असते मुशायऱ्याला रंगत. दिवसापेक्षा रात्री असते मुशायऱ्याला रंगत, गझल चांगली सादर होते 7 वाजल्यानंतर. प्रश्नाचेही उत्तर वा होते वा. 7 वाजल्यानंतर. वा. तर पुढच्या विषयाकडे आपण वळूया की पुन्हा एकदा ज्याच्यावर खूप जास्त प्रमाणात लिखाण झालं आणि तो विषय आठवण. परत एक जवळचा विषय. तर या आठवणीवरती आता आपण आठवणी. देतो मी देतो. तू तीन. हा नाही ठीक आहे घेऊया. नाही गाणी वाटत असली तरी आपण गझलाच आहेत सगळ्या चालबद्ध आहेत फक्त. केव्हा तरी
मिटले मिटले सुकून डोळे हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात गेली केव्हा तरी पहाटे तरी पहाटे उलटून रात गेली मिटले 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 सुकून डोळे हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे पुढील गझल खावर सरांची आहे की कोण होता कोण जाणे गात होता छान गाणे कोण होता कोण जाणे गात होता छान गाणे रोज ही कसली निमित्ते रोज हे कसले बहाणे पाखरे येतात कैशी पाखरे येतात कैशी पाखरे येतात कैशी या बघू टाकून दाणे पाखरे येतात कैसी या बघू टाकून दाणे जे पुढे गेलेच नव्हते जे पुढे गेलेच नव्हते ते खरे होते शहाणे पाखरे येतात कैसी या बघू टाकून दाणे जे पुढे गेलेच नव्हते ते खरे होते शहाणे बोलतो आहे कुठे तो बोलतो आहे कुठे तो घालतो आहे उखाणे बोलतो आहे कुठे तो घालतो आहे उखाणे तूच खावर ऐक आता हे तुझे वेडे तराणे तूच खावर ऐक आता हे तुझे वेडे तराणे वा. कोण होता कोण जाणे गात होता छान गाणे. सुरेश भटांची ही गझल आहे की एवढी झाली जगारे चूक माझी एवढी झाली जगारे चूक माझी मी तुझ्या दारात नेली भूक माझी. क्या बात आहे यार. वा वा. एवढी झाली जगारे चूक माझी मी तुझ्या दारात नेली भूक माझी. कोणत्या मारेकऱ्याचे नाव सांगू सुशांत. कोणत्या मारेकऱ्याचे नाव सांगू. कोणत्या मारेकऱ्याचे नाव सांगू होतसे हत्या इथे घाऊक माझी. की गाठले त्यांनी मला निशस्त्र येथे गाठले त्यांनी मला निशस्त्र येथे
राहिली माझ्या घरी बंदूक माझी की मी खुलासाही कधी केलाच नाही, मी खुलासाही कधी केलाच नाही, कारणे होती जरा नाजूक माझी. की नाटकी सारे तुझे ते प्रश्न होते, नाटकी सारे तुझे ते प्रश्न होते, उत्तरे होती तुला ठाऊक माझी. आणि शेवटचा शेर आहे की मी तुझ्यासाठी जुन्या पत्राप्रमाणे, मी तुझ्यासाठी जुन्या पत्राप्रमाणे, वाचा आता आसवे अंधूक माझी, ही एवढी झाली जगारे चूक माझी. धन्यवाद. पुढची गझल आहे एके शेख साहेबांची की तू दिल्या जखमात मी हरवून गेलो, तू दिल्या जखमात मी हरवून गेलो आणि तुला विसरायचे विसरून गेलो. तू दिल्या जखमात मी हरवून गेलो आणि तुला विसरायचे विसरून गेलो, पाहुनी वर्दळ तुझ्या घराची कितीदा, पाहुनी वर्दळ तुझ्या घराची कितीदा, पाहुनी वर्दळ तुझ्या घराची कितीदा, मी जसा आलो तसा परतून गेलो. आणि याच वाटेने कधी येशील तू, याच वाटेने कधी येशील तू, काळजाच्या पाकळ्या पसरून गेलो. आणि कातळावर वादळावर मृगजळावर, कातळावर वादळावर मृगजळावर, जीव माझा का असा जडवून गेलो. आणि शेवटचा शेर की ना पडायचे कधी प्रेमात एके, ना पडायचे कधी प्रेमात एके, एवढे हजारदा ठरवून गेलो. तू दिल्या जखमात मी हरवून गेलो आणि तुला विसरायचे विसरून गेलो. वा. आता ही जी पुढची गझल आहे ती म्हणजे लता दीदींनी पिळून काढली आहे खरं तर सुरांमध्ये. ह्याच्या पाठीमागची स्टोरी मुद्दामून आम्ही ऐकली आमच्या बुजुर्गांकडून, जसं आपण आपल्या आजी आजोबांकडून कोणाकडून ह्या गोष्टी ऐकतो तशा सिनियर म्युझिशियन्स किंवा त्यांचे कोणी जवळचे लोक असतील की ही गझल रेकॉर्ड करायच्या आधी ह्याच रागावरती रेकॉर्डेड एक उस्ताद मेहदी हसनजींची गझल होती जी लता दीदी ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग त्यांनी थांबवलं होतं कारण त्यांना तो फील येत नव्हता. सो रोज सकाळी आणि रात्री उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी त्या रागाचा पगडा त्या कंपोजिशनवरती असावा आणि तो फील यावा म्हणून त्या रोज ती गझल 2दा-3दा ऐकायच्या. मी बोलतोय जास्त, माझ्याकडून किती होणार आहे मला माहिती नाही, थोडंसं गातो, तुम्हाला गायल्यावरती कळेलच. आणि मी बोलतोय ह्यासाठी की त्या दोघांनी ते दोन्ही कंपोजिशन इतक्या अतिउच्च शिखरावरती आणून ठेवले की तिथे पोचणंच शक्य नाही आहे. क्या बात है यार, वाह वाह.
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग मालवून टाक दीप त्या तिथे फुला फुलात पिंगते अजून रात त्या तिथे फुला फुलात पिंगते अजून रात हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग मालवून टाक दीप क्या
दूर दूर तारकात बैसली पहाट दूर दूर तारकात बैसली पहाट सावकाश घेटी पून एक एक रूप रंग राजसा किती दिसात लाभला निमांत संग मालवून टाकदी बहुत बढ़िया. वा 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 वा. पुढील गझल अमोल शिरसाट यांची आहे की म्हणतात, हा जुना वाचू नको पाढा कधीही, हा जुना वाचू नको पाढा कधीही, यापुढे भेटू नको आता कधीही. हा जुना वाचू नको पाढा कधीही, यापुढे भेटू नको आता कधीही. जन्मतो अन रोज मरतो आपण, जन्मतो अन रोज मरतो फक्त आपण, होत नाही काळ म्हातारा कधीही. आतल्या भेगाळल्या आहेत भिंती, आतल्या भेगाळल्या आहेत भिंती, हा पडू शकतो जुना वाडा कधीही. देहपहरा जागता आधी स्वतःवर, देहपहरा जागता आधी स्वतःवर, तू तुला देशील गुंगारा कधीही. आणि शेवटचा शेर आहे की राबतो आई तुला दप्तर मिळाया, राबतो आई तुला दप्तर मिळाया, तू नको चुकवू अशी शाळा कधीही. हा जुना वाचू नको पाढा कधीही, यापुढे भेटू नको आता कधीही. वा. किशोर कदम सौमित्र यांची ही गझल आहे. पुढे शेवटी वारा फकीर होतो, पुढे शेवटी वारा फकीर होतो, तुला यायला थोडा उशीर होतो. वा. पुढे शेवटी वारा फकीर होतो, तुला यायला थोडा उशीर होतो. ऋतूंची हवा झाडावरून जाते, ऋतूंची हवा झाडावरून जाते, वसंतातही त्याचा शिशिर होतो. असा रोज हा जातो जळून आत्मा, असा रोज हा जातो जळून आत्मा, पुन्हा रोज तो रात्री शरीर होतो. की मरावे असा येतो निरोप त्याला, मरावे असा येतो निरोप त्याला, जगायास तो वेडा अधीर होतो. चुकुनी नवे पाखरू आत येते, सुशांत हा शेर आहे. चुकुनी नवे पाखरू आत येते, जुना पिंजरा सारा बधीर होतो. क्या बात है. की रिकामेपणी त्याला हसायच ते, रिकामेपणी त्याला हसायच ते, पुढे जाऊनी त्याचाच कबीर होतो. की पुढे शेवटी वारा फकीर होतो, तुला यायला थोडा उशीर होतो. वा. एक वैभव जोशींची गझल की काय म्हणू मी या नात्याला, भास म्हणू की ध्यास म्हणू. काय म्हणू मी या नात्याला, भास म्हणू की ध्यास म्हणू, सहवासाची सवय म्हणू की सवयीचा सहवास म्हणू. आणि दूर दूरवर राज्य उन्हाचे तुरुंग साऱ्यात सरी, दूर दूरवर राज्य उन्हाचे तुरुंगात साऱ्याच सरी, तरी वाटते पाऊस येईल हा कसला विश्वास म्हणू. आणि क्षणी जन्मतो क्षणात मरतो, उरून जातो सरूनही, क्षणी जन्मतो क्षणात मरतो, उरून जातो सरूनही, श्वासाला निश्वास म्हणू, उत्कर्ष म्हणू की रास म्हणू. आणि शेवटचा शेर की इतके खुलून दिसतो आपण परस्परांवर म्हणून, इतके खुलून दिसतो आपण परस्परांवर म्हणून, ही या देहावर त्या देहाची सजणारी आरास म्हणू. वा. काय म्हणू
या नात्याला ध्यास म्हणू की भास म्हणू. तिसरा गाणं. उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. लपवुनी लपलेच आहे, लपवुनी लपलेच आहे, भेटणे माझे तुझे. उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. दरवळायला लागली ही शांतता दोघातली. दरवळायला लागली ही शांतता दोघातली. केवढे गंधाले गंधारणे माझे तुझे. केवढे गंधाले गंधारणे माझे तुझे. उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. लपवुनी लपलेच आहे, लपवुनी लपलेच आहे, भेटणे माझे तुझे. उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. वा वा. पुढील गझल स्वप्नील शेवडे यांची आहे की वाटते लाचार होतो पण तरी. वाटते लाचार होतो पण तरी. वाटते लाचार होतो पण तरी मी तुला स्मरणार होतो पण तरी. हा. वाटते लाचार होतो पण तरी मी तुला स्मरणार होतो पण तरी. नाटकाचा चाहता नव्हतो तुझ्या, नाटकाचा चाहता नव्हतो तुझ्या. वाटलेले चौकशी करशील तू तरी एकदा बघणार होतो पण मी तरी. तरी. फोन आला पोचलो भेटायला, फोन आला पोचलो भेटायला. फोन आला पोचलो भेटायला. एकटा पडणार होतो पण तरी.
की पोचतो खोलीत पडक्या कवडसा, पोचतो खोलीत पडक्या कवडसा, शक्यतांचे दार होतो पण तरी. आणि शेवटचा शेर आहे की त्याच त्या गझलानी कविता त्याच त्या गझलानी कविता त्याच त्या, आपला सत्कार होतो पण तरी. वा वा वा. वाटते लाचार होतो पण तरी. आठवण या विषयाची शेवटची गझल की साठवून या डोळ्यांमध्ये सारे इशारे ठेवले होते. साठवून या डोळ्यांमध्ये सारे इशारे ठेवले होते, जंगल झाडे नदी आणि किनारे ठेवले होते. साठवून डोळ्यांमध्ये सारे इशारे ठेवले होते, जंगल झाडे नदी आणि किनारे ठेवले होते. काय ती रात्र होती कळत नाही काय सांगू, काय ती रात्र होती कळत नाही काय सांगू, तिच्या माझ्या श्वासांमध्ये निखारे ठेवले होते. आणि गोष्ट जरा नाजूक होती तशीच सांगितली मी, गोष्ट जरा नाजूक होती तशीच सांगितली मी, जाताना तिच्या कानांवरती शहारे ठेवले होते. आणि शेवटचा शेर की एक वही होती माझी तिच्या उशाखाली, एक वही होती माझी तिच्या उशाखाली, पाना पानात भावनांचे मी पसारे ठेवले होते. साठवून या डोळ्यांमध्ये सारे इशारे ठेवले होते. परत मी लिहिलेली गझल होती तर आपण आता सरकूया शेवटच्या विषयावर. परत एकदा स्वतः हा जो सब्जेक्ट आहे स्वतः, याच्यावरती पुन्हा एकदा मराठी गझलच्या विश्वात खूप जास्त लिखाण झालंय. परत एक 3 गाणी आणि एक 7-8 गझला, कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा. स्वतः सर हिंदी कार्यक्रम केला तर तुम्हाला माहिती आहे आमच्याबरोबर काय होईल. बरोबर आहे. चालेल, ओके. लोणचं काय करत आहे. पाहिजे आहे तसे मग तू मला चुकवून जा. पाहिजे आहे तसे मग तू मला चुकवून
वैशाख झालो मी कसा वैशाख झालो हे विचारूही नको मी कसा वैशाख झालो हे विचारूही नको मी कधी आषाढ होतो हे सुद्धा विसरून जा वा 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 गुंतलेला जीवाधी ते वढा उसवून जा पाहिजे आहे तसे मग तू मला चुकवून जा खावर साहेबांची ही गझल आहे की सत्य मी जेव्हा लिहाया लागतो, सत्य मी जेव्हा लिहाया लागतो, हात माझा थरथराया लागतो. सत्य मी जेव्हा लिहाया लागतो, हात माझा थरथराया लागतो. त्यास जेव्हा पाहतो जवळून मी, त्यास जेव्हा पाहतो जवळून मी, तो मला माझा दिसाया लागतो. वा वा. आजही झालो ऋतूने धुंदकी, आजही झालो ऋतूने धुंदकी, आजही मी गुणगुणाया लागतो. की रोज हल्ली चालते माझे असे, रोज हल्ली चालते माझे असे, झोपलो की बडबडाया लागतो. वा वा. वाटते जेव्हा रडावेसे मला, वाटते जेव्हा रडावेसे मला, त्याच वेळी मी हसाया लागतो. आणि शेवटचा शेर आहे की संकटांनी झोडले खावर तरी, संकटांनी झोडले खावर तरी, मी पुन्हा उठूनी जगाया लागतो. वा. सत्य मी जेव्हा लिहाया लागतो, हात माझा थरथराया लागतो. पुढची गझल आहे पुन्हा एकदा एके शेख साहेबांची. घातलेले ते जिव्हारी घाव सांगू, घातलेले ते जिव्हारी घाव सांगू, की अशा मित्रोत्तमाचे नाव सांगू. वा. संकटाची मालिका नशिबात आपुल्या, संकटांची मालिका नशिबात आपुल्या, कोणत्या मी दैवाला पाव सांगू. सर्व सीमा बंद मजला बंद वस्ती, सर्व सीमा बंद मजला बंद वस्ती, कोणता मी आवडीचा गाव सांगू. वा. आणि शेवटचा शेर की ते इशारे जोवरी नाही मिळाले, ते इशारे जोवरी नाही मिळाले, कायमी भासावरून ठाव सांगू. वा. घातलेले जे जिवारी घाव सांगू. पुढे किशोर कदम यांनी लिहिलेली एक गझल आहे की युगायुगांचा उदास ढग मी, अजून फिरतो तुझाच बघ मी. युगायुगांचा उदास ढग मी, तुझाच फिरतो अजून बघ मी. तुझे न येणे जणू असे की शरीर आहे तरी विलग मी. दिवा विझावा कसा तनाचा, दिवा विझावा कसा तनाचा, अजून माझी मलाच धग मी. हसावयाला नसेल कारण, हसावयाला नसेल कारण, उगाच घेतो रडून मग मी. तुझ्यात माझी असे आठवण, तुझ्यात माझी असो आठवण, तुझेच देतो तुलाच जग मी. किती कथांच्या किती कविता, किती कथांच्या कितीक कविता, मलाच वाचू कसा सलग मी. युगायुगांचा उदास ढग मी, अजून फिरतो तुझाच बघ मी. किशोरजी होते. अजून एक ज्येष्ठ असे आता एक सुंदर गझलकार आहेत अप्पा ठाकूर, यांची ही गझल आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी
लखलखण्याचा मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संध्येची मज फिकीर नाही संध्येची मज फिकीर नाही संध्येची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे सरणावरती खरोखर सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने शरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना मावळताना लखलखण्याचा मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा वा 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 क्या बात है इलाही जमादार यांची ही गझल आहे की दहन स्वतःचे करावयाला चूड पाहिजे दहन स्वतःचे करावयाला चूड पाहिजे स्वतःचा घेण्यासाठी सूड पाहिजे दहन स्वतःचे करावयाला चूड पाहिजे स्वतःचा घेण्यासाठी सूड पाहिजे सर्व मेंढरे कळपामधली माना खाली सर्व मेंढरे कळपामधली माना खाली केवळ त्यांना पाठीवर आसूड पाहिजे तू काळाच्या गुहेमध्ये नको डोकवू तू काळाच्या गुहेमध्ये नको डोकवू येणारा क्षण कसाही असो गूढ पाहिजे आणि शेवटचा शेर आहे की बाग बहरली हृदयाची जखमांनी सखे बाग बहरली हृदयाची जखमांनी सखे टवटवीत ठेवण्या मिठाची पूड पाहिजे दहन स्वतःचे करावयाला चूड पाहिजे स्वतःचा घेण्यासाठी सूड पाहिजे क्या बात है. पुढील गझल आहे
द्वंद्व माझे हे पुराणे शरीरात माझ्या राहिले. द्वंद्व माझे हे पुराणे शरीरात माझे राहिले. मंद हे माझेच गाणे माझ्यात माझे राहिले. मी उषाला घेतलेले चांदणे कोशातुनी. मी उषाला घेतलेले चांदणे कोशातुनी. अनपुरे आयुष्य हे व्याजात माझे राहिले. शोधात मी माझ्या घरी आरशाशी बोललो. शोधात मी माझ्या घरी मग आरशाशी बोललो. बोलके डोळे तरल डबक्यात माझे राहिले. साथ आली कुठून मला माझ्याच सारखी. साथ आली कुठून मला माझ्याच सारखी. देह ही पुरे तुझ्या आगेत माझे राहिले. द्वंद्व हे माझे पुराणे शरीरात माझे राहिले. मंद हे माझेच गाणे माझ्यात माझे राहिले. आपण सुरुवात केलेली हिंदी गझलांपासून आता शेवट करण्याची वेळ आली आहे. तर मला असं वाटतं फरमाईश तर आलीच होती, तर आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती ह्या कार्यक्रमाची सांगता करूया. तर एक गाण्याच्या आधी मी एक शेवटची हिंदी गझल सादर करतो तुमच्या समोर की कितनी उम्रे बीत गई एक सदी बनाते हुए. कितनी उम्रें बीत गई एक सदी बनाते हुए. ये बताओ वक्त क्या था घड़ी बनाते हुए. क्या बात है. कितनी उम्रें बीत गई एक सदी बनाते हुए. ये बताओ वक्त क्या था घड़ी बनाते हुए. न रंग है न रूप है न कोई आकार है उसका. न रंग है न रूप है न कोई आकार है उसका. वो आईना देख रहा था पानी बनाते हुए. क्या बात. न रंग है न रूप है न कोई आकार है उसका. वो आईना देख रहा था पानी बनाते हुए. और सौदा बड़ा हो तो छोटा बनना पड़ता है. सौदा बड़ा हो तो छोटा बनना पड़ता है. वैभव सौदा बड़ा हो तो छोटा बनना पड़ता है. कई नज़में मर जाती है कहानी बनाते हुए. क्या बात है. वाह वाह. सौदा बड़ा हो तो छोटा बनना पड़ता है. कई नज़में मर जाती है कहानी बनाते हुए. और तेरी मुश्किल कहानी पता है तू ये बता. तेरी मुश्किल कहानी पता है तू ये बता. घर वालों पर क्या गुजरी ये हस्ती बनाते हुए. क्या बात है. क्या बात है. वाह वाह. तेरी मुश्किल कहानी पता है तू ये बता. घर वालों पर क्या गुजरी ये हस्ती बनाते हुए. और रिश्ते जाया कर दिए शोहरत कमाते कमाते. रिश्ते जाया कर दिए शोहरत कमाते कमाते. बड़ा घाटा हो गया जिंदगी महंगी बनाते हुए. रिश्ते जाया कर दिए शोहरत कमाते कमाते. बड़ा घाटा हो गया जिंदगी महंगी बनाते हुए. और आखिरी शेर के कुछ टूटेंगे कुछ छूटेंगे तू तेरा काम कर. हर के कुछ टूटेंगे कुछ छूटेंगे तू तेरा काम कर. पानी इजाजत नहीं लेता नदी बनाते हुए. कितनी उम्रें बीत गई एक सदी बनाते हुए. ये बताओ वक्त क्या था घड़ी बनाते हुए. पुन्हा एकदा मी लिहिलेली गझल होती. मला वाटतं क्या कहनेचा ओरिजिनल गझलांचा कार्यक्रम पण तुम्ही बघायला या. त्यामध्ये ह्या सर्वांनी स्वतः लिहिलेल्या गझल्स आहेत आणि उर्दू आणि थोडंफार नक्की नक्की नक्की. युजली इथे यशवंत म्हणजे याच भागात आपण करतो. अदरवाईज ठाण्याला सुद्धा करतो. आम्ही कळू. आमचं क्या कहनेचं इन्स्टा पेज आहे त्यावरती लवकरच. फरमाईश आहे मला. सुरुवात झाली तिथेच आता सूर्य उगवतोय पुन्हा.
किसको बताएंगे जुदाई का सबब हम। तू मुझसे खफा है तो जमाने के लिए तू मुझसे खफा है तो जमाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही। माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत। माना के मोहब्बत का मोहब्बत का मोहब्बत का मोहब्बत का माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत। माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत। माना के मोहब्बत छुपाना है मोहब्बत। माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत। चुपके से किसी रोज न जाने के लिए चुपके से किसी रोज न जाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए आप से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही रंजिशी सही रंजिशी सही। वाह वाह मी या एक आम्हाला आधी एकदा आम्हाला या, या. गिरीश गिरीश सर या ना प्लीज. नाही मला तेवढंच की लोकसत्तानी हे जो प्लॅटफॉर्म दिला आहे जी संधी दिली गिरीश सर सगळ्यांचे मनापासून आभार की ही संधी ही जागा उपलब्ध करून दिली तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. थँक्यू थँक्यू सो मच. आणि मुळात विशेष आभार का माहिती आहे इतके मोठे लोक या फेस्टिवलमध्ये आहेत
त्यांच्या बरोबर आम्हाला इथे बसवलं गेलंय त्यासाठी खास करून खरंच मनापासून हृदयापासून म्हणू आमचा प्रयत्न आहे. अजूनही आम्ही छान काही गोष्टी तुमच्या पुढे आणू. आम्ही प्रयत्न करतोय की काहीतरी आपल्या साहित्याशीच रिलेटेड छान असे कार्यक्रम आम्हाला करता येतील. खूप खूप आभार गिरीशजी, खूपच आभार. धन्यवाद निमंत्रण स्वीकारलं याबद्दल. एकच फक्त आठवण करून द्यायला हवी, मराठी गझलांची सुरुवात म्हणजे सगळेजण सुरेश भट हा पहिला टप्पा मानतात, तसं ते नाही आहे. त्याच्या आधी माधव जुलियन वगैरे ते आहेच मुद्दा, पण त्यापेक्षा महत्त्वाचं नाव म्हणजे भाऊसाहेब पाटणकर. त्यांची 2 पुस्तकं आहेत, मराठी शायरी आणि दुसरं मुशायरा नावाचं. आणि त्यांची ताकद इतकी होती की सुरेश भट त्यांना गुरु मानायचे. आणि उत्तम गझल आहे मराठीमधली, आणि ती पॉलिटिकल आहे, सोशल आहे, आणि किती ताकदीची आहे. एक फक्त त्यांच्या 4 ओळी सांगतो. सन्मानिले वैराग्य आम्ही, सन्मानिले वैराग्य सन्मानिले वैराग्य आम्ही, शृंगारही सन्मानिला. भारताच्या तत्वज्ञानाविषयी सांगतात ते. सन्मानिले वैराग्य आम्ही, शृंगारही सन्मानिला, अंकावरी आहे रतीच्या, अंकावरी म्हणजे मांडीवरी, अंकावरी आहे रतीच्या, बुद्ध येथे झोपला. भाऊसाहेब पाटणकरांना तुम्ही जरूर पुढच्या कार्यक्रमामध्ये घ्या. आणि हा खूप मोठा आधार आहे. भाऊसाहेब पाटणकरांची खूप ऊर्जा होती. पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा, आणि असेच छान छान कार्यक्रम करत राहा. तुम्ही आला, धन्यवाद. विनायक दादांसाठी एकदा टाळ्या. जोरदार साऊंड एवढा जबरदस्त विनायक दादांनी आम्हाला दिलाय. जरा एक विनंती आहे, जरा बसा, जरा कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं आता आपण यांचा सत्कार करूया. जरा बसा तुम्ही, त्यांना छान आपण पुस्तकं वगैरे देऊया. आणि तुम्ही कमाल आहात यार, एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. एक कार्यक्रम तुमचा क्लास आहे, हृदयाचा ग्लास करून टाकलात. भन्नाट. या मी मनोजजींना विनंती करतो. मनोजजी, कौटिल्य मल्टी क्रिएशनचे, आपण सगळ्यांना लोकसत्तातर्फे छान छान पुस्तक भेट देऊया. हा, आपण सुरुवात करूया. दिग्दर्शक संकल्पना ज्यांची आहे आणि दिग्दर्शन आहे ते, आणि स्वतः शायर सुशांत रिसबूड. यानंतर शायर गौरव चव्हाण. शायर योगेश घोले. यानंतर उत्तम असं गायन ज्यांनी केलं ते मंदार पिलवलकर. गायिका मुग्धा कराडे. हार्मोनियम वरती अमित पाध्ये. तबल्यावर ज्यांनी साथ संगत केली ते वैष्णव चव्हाण. बासरीवर ज्यांनी साथ संगत केली ते रोहन खंडाळे. आणि अकॉस्टिक गिटारवरती ज्यांनी साथ संगत केली ते अभिमान आपटे.